तनु हो पाठ मांडून झाले ना की त्या भोवती रांगोळी काढ. ठीक आहे. पाठ कशाला? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाआधी ना एक पूजा असते म्हणून. ओ सई, तुझं ठरलं का यातली कोणती साडी नेसणार आहेस ते? हा मी विचार करते. एक मिनिट, माझं ठीक आहे, तुला सुद्धा छान तयार व्हायचंय. करवली आहेस तू? अगं भाई, हो का? तनु, तुझ्यासाठी ना माझ्याकडे एक छानशी साडी आहे, ती नेस, शोभून दिसेल तुला. अरे हे बेस्ट झालं. बरं, आम्ही तर सुंदर आहोतच, त्यामुळे आम्ही छान दिसणारच आहोत. आणि तनुने आता घर सुद्धा सजवायला घेतलेलं आहे. तुझ्या मुलाचं बघ तू. ए बाई, मी रिटायरमेंट घेतली आता. आता त्याची जबाबदारी तुझी. त्याला वळण लावणं काही सोपं काम नाही. आपण तनू आहे आता घरात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. तनूने आपल्या आजोबांचा हट्ट मोडून काढलाय, तर तुझ्या मुलाला वळण लावण्यासाठी एक दोन ट्रिक्स तर ती देऊच शकते. सई, सारखं काय ग तुझ्या मुलाला तुझ्या मुलाला? चांगलं नाव आहे त्याचं, नावाने हाक मारायची. आता तर मी त्याचं नाव घेणारच नाहीये. जरा लग्नाचा फील घेते. त्याचं नाव घेणार डायरेक्ट लग्नानंतर उखाण्यात. थेट लग्नानंतर? होय, धन्य आहे बाई तुझी. हे पण त्या उखाण्याचं मला खूप टेन्शन आलंय. असं आयत्या वेळेस कसं काय असं जुळवायचं? तनू, तू किती गोड, संस्कारी, सुंदर मुलगी आहेस ग. एक काम करू, तू मला एक दोन उखाणे असे लिहून दे, मी ते पाठ करेन. किसी को कानो कान खबर नाही होगी. चालेल, पण त्यांचं नाव काय, म्हणजे यमक जुळवायला बरं पडेल. हे बघ, मी काय म्हणते, आपण जो बनवू ना उखाणा, तर त्याच्यामध्ये अगं काय चाललंय तुमचं? हा, किती तयारी बाकी अजून? चल, तुला यातलं काय हवंय ते पटपट बघून घे. तनु, आता ना आपल्याला सनई लावायची घरात, कसं प्रसन्न वाटेल ना. तू जरा स्पीकर चेक करून घेशील का? हो, मी आलेच तोपर्यंत. ए बाई, मी आवरते, ये लवकर आवर. हो. किती नशीबवान आहे सई, असं छान खेळीमेळीचं सासर मिळालंय तिला. हिच्यासारखाच नवरा मलाही मिळाला असतं तर. मी सईशी लग्न करायला हो म्हणालोय खरं, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मी सुद्धा जानूला विसरायचा प्रयत्न करत होतो, पुढे जायचा प्रयत्न करत होतो, आणि मला हेच वाटत होतं की जानू तिच्या संसारात रमली. पण आता जानू या जगातच नाही, आणि का ठाऊक मला हे दुःखच पचवता येत नाहीये. का वागलीस असं जानू? मी सुद्धा मूर्ख आहे. मला व्यक्तच होता नाही आलं. तेव्हा तू माझ्या समोर होतीस तेव्हाही नाही, आणि आता तू गेल्यावरही नाही. आणि या अशी एक घुसमट सुरू असताना मी सईला नव्या संसाराची, एका सुखी भविष्याची कशी वचनं देऊ, जेव्हा मीच माझ्या पास्ट मध्ये अडकलो. रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत तेच काय कळत नाही. एवढ्या खड्ड्यातून गाडी आली आहे, बंद पडली. 5 मिनिटावर काय झालं काय कळत. टायर खराब झाला की काय? आता कोण फोन करतंय? अरे हा, बोला. पोचतोय.
अहो साहेब, अजून तुम्हाला किती वेळ लागणार आहे? अहो ते वॉचमॅन दादा येऊन कधीच थांबले. अहो वाटेतच आहे, पोचतच आलो. आता काय व्हिडिओ काढून पाठवू का? नाही नाही, ठीक आहे, या लवकर या. तनु सुपारी आहे ना, ती पण इथे जवळ ठेवा. तर काय राहिलं नाही. अहो ऐकलत का? हा मी जरा देवळात जाऊन नारळ फोडून येतो. एक मिनिट थांबा जरा. बरं झालं बाहेर जात आहे, थोडं सामान आणायचं होतं. यादी आहे, आणाल? तर नाही म्हणायची सोय आहे का आम्हाला? ठीक आहे यादी. काय रे बाळा, येते का आमच्या सोबत? जरा घराबाहेर पडलीस की बरं वाटेल तुला. बाहेर? मी जर का बाहेर गेले आणि चुकून मला कोणी ओळखले तर? कसला विचार करते? काका, हे नक्की कोणतं गाव आहे? त्यावरून ठरवणार आहेस का यायचं की नाही ते? नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला अजून माहीतच नाही आहे ना नक्की कोणतं गाव आहे ते, म्हणून विचारलं. पण खरं तर आता बाहेर पडावंसं वाटत नाही आहे, कारण घरात पण खूप काम आहेत आणि काकूंनाही मदत होईल ना. होय, अगदी बरोबर. आता नका हिला नेऊ, घरात काम आहेत खूप. तनु, हे तांदूळ आहेत ना, आपला किचन मध्ये खाली डबा आहे बघ तांदळाचा, त्यात ठेव काढून. हा बरं. ऐकलत का? हा. आता सगळं आणायचंय का?